नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी पारंपरिक म्हणजे आईच्या नव्हे तर आजीच्या हातच्या कळण्याच्या वड्याची रेसिपी। या वड्यांची भाजी करताना यामध्ये वाळलेले बोरं टाकतात आणि त्या वाळलेल्या बोरांची टेस्ट की अप्रतिम लागते ना, की मी तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या तोंडामध्ये पाणी येत आहे। चला तर मग लगेच या पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर अशी ही पारंपरिक रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक पेला भरून मूग आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 1 पाव हे आपण मूग घेतलेले आहे। आता हे मूग आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण इथे मिक्सरचं मधलं पॉट घेतलं, त्यामध्ये हे संपूर्ण मूग आपण घालून घेऊ। मूग कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचे, म्हणजे याला जे काही पावडर लागलेले असेल किंवा धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल। मूग घालून झालेल्या आता झाकण लावून याची आपण रवाळ पावडर तयार करून घ्यायची। एकदम बारीक करायची नाही आणि खूप जास्त जाड पण करायची नाही। आणि हे बघा, इथे आपलं छान जाडसर असं दळून झालेलं आहे। जाड रवा ज्याप्रमाणे असतो ना, अगदी तसंच दळून घ्यायचं, बारीक करायचं नाही। थोडं जाड राहिलं तरी चालेल, परंतु मात्र मस्त रवाळ दळून घ्यायचं। आणि तुम्हाला वाटलं असेल की हा रवा बनवायला खूप वेळ लागतो, तर बिलकुल नाही। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हा रवा बनून तयार होतो। असा हा तयार रवा आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता हा रवा आपण बाजूला ठेवून घेऊ आणि हा रवा भिजवण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर पाण्याचं परफेक्ट मेजरमेंट मोजण्यासाठी ज्या पेल्याने आपण मूग मोजून घेतले ना, त्याच पेल्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। आणि हा दुसरा पेला। आता हे पाणी आपण कडकडीत तापवून घेऊ। इथे आपल्याला पाणी उकळायचं नाही आहे, तर फक्त कडकडीत पाणी तापवून घ्यायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, छान कडकडीत पाणी तापलेलं आहे। उकळी आलेलं नाही आहे, परंतु मस्त कडकडीत पाणी तापलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं। पाणी गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता, मी टाकलेलं पाणी पूर्णपणे रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। आता आणखी मी पाणी घालून घेतलं, मिक्स करून घेते आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलकंसं आसट होईल एवढं पाणी आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। शेवटी मी किती पाणी लागलं हे तुम्हाला दाखवणारच आहे। पाणी कमी वाटत असल्यामुळे आणखी 1 वाटी भरून पाणी आपण घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान आसट असं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास हे असंच मुरू द्यायचं। आणि आता तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण दाखवते। आपण 2 पेले पाणी घेतलं होतं, त्यापैकी एवढं पाणी शिल्लक आहे, म्हणजे जवळपास 1 पेलाच पाणी आपण इथे वापरलेलं आहे। 1 पेला आणि थोडं जास्त पाणी आपल्याला लागलेलं आहे। तर आता तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटसुद्धा मिळालेलं आहे की 1 पेला मुगाला 1 पेल्यापेक्षा थोडं जास्त पाणी आपल्याला वापरायचं आहे। चला तर मग अर्ध्या तासानंतर आपण पुढील प्रोसेस बघू। अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या रव्याने संपूर्ण पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, अगदी परफेक्ट ज्याप्रमाणे आपण वड्या टाकण्यासाठी डाळ बारीक करतो ना, तशी इथे कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता या स्टेजला जर तुम्हाला हे वड्याची डाळ थोडीशी घट्ट वाटत असेल, तर गरम पाण्यामधून अगदी पोहे खायच्या चमच्याने 1 ते 2 चमचे पाणी घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। परंतु आता इथे मात्र आपल्याला मुळीच पाणी घालायचं नाही आहे। अगदी परफेक्ट आपली ही वड्याची डाळ तयार झालेली आहे। आणि यामध्ये जो आपण रवा तयार केलेला होता, तो रवासुद्धा छान फुललेला आहे। इथे आपली वड्याची परफेक्ट डाळ आता तयार झालेली आहे। आता आपण वड्या टाकून घेऊ। तर त्यासाठी आपल्याला लागेल 1 परडं किंवा ताट। तर माझ्याकडे परडं असल्यामुळे मी 1 परडं घेतलं, त्यावरती पांढरा सुती कापड घालून घेतला आणि ज्याप्रमाणे आपण वड्या घालतो ना, अगदी तशाच वड्या इथे घालून घ्यायच्या आहे। 5 बोटांच्या मध्ये डाळीचं सारण घ्यायचं आणि अगदी छोट्या छोट्या वड्या आपल्याला इथे बोटाच्या साहाय्याने तोडून घ्यायची आहे। आणि हे बघा, इथे मस्त अशी वडी बोटामधून तुटत आहे। अगदी परफेक्ट अशा वड्या इथे तयार होत आहे। आणि अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण सारणाच्या वड्या तयार करून घेऊ आणि छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेऊ। यापूर्वी मी मुगाच्या डाळीच्या वड्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यामध्ये आपण मुगाच्या डाळीचे संपूर्ण सालं काढून टाकतो, परंतु यामध्ये मात्र आपण संपूर्ण सालं यामध्येच वापरतो। त्यामुळे ह्या वड्या अतिशय हेल्दी आहेत।
मुगाच्या वड्यांचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे बघा, संपूर्ण सारणाच्या इथे आपल्या ह्या छोट्या छोट्या छान वड्या टाकून झालेल्या आहेत. ह्या वड्या आता आपण उन्हामध्ये छान खणखणीत वाळवून घ्यायच्या. आणि हे बघा, इथे आपल्या ह्या वड्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत, छान खणखणीत वाळलेल्या आहेत. 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये ह्या वड्या मी वाळवून घेतलेल्या आहे. वर्षभराच्या साठवणीचा पदार्थ असल्यामुळे छान वाळवून घ्यायचा, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि ज्यावेळी तुम्हाला कळण्याच्या वड्या खायची आठवण आली त्यावेळी मस्त गरमागरम भाकरी बनवून ह्या वड्यांची भाजी बनवा. आता या वड्यांपासून भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला आजची पारंपरिक कळण्याच्या वड्या बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.